ओके, लक्ष द्या. प्रॉब्लेम सेट 1 मधलं चौथं सम. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी ऑन अ नंबर लाईन इज -7. बघा, पीचा पॉईंट किती आहे? -7. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट फ्रॉम द पी. म्हणजे ना, पी पासून 8 अंतरावर असलेला पॉईंटचा नंबर काढायचा असं तो म्हणतो. म्हणजे डिस्टन्स दिला आहे तुम्हाला, हे डिस्टन्स आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट केस मी इथे लिहिलं आहे ते बघा. फर्स्ट केस पहिला इथे मी पी घेतला आहे, -7 दिला आहे कारण तो त्याचा कोऑर्डिनेट आहे. हा ए पॉईंट घेतला आहे जो लेफ्ट साईडला आहे आणि त्याचा कोऑर्डिनेट काय घेतला आहे? एक्स. मग मी इथे लिहिलं बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज एक्स, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -7. सो -7 इज बिगर दॅन एक्स. डिस्टन्स ए पी इज इक्वल टू 8. डिस्टन्स ए पी इज इक्वल टू -7 - x. हे किती आलं? 8 इज इक्वल टू -7 - 8. हे -x आहेत ना, तेच मी ट्रान्सफर केले आणि 8 इकडे केले तर प्लसचे मायनस झाले. x इज इक्वल टू -15. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज -15. सेकंड केसमध्ये हेच गणित पण दुसरी केस. आता पी पॉईंट इथे आहे 7 आणि वाय मी त्या बाजूला घेतला आहे, उजव्या बाजूला, राईट हँड साईड. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज -7. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज y is bigger than -7. Distance AP is equal to 8 given. Distance AP is equal to y minus -7. 8 is equal to y plus 7. हे ट्रान्सफर केले. 8 - 7 is equal to 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू 1. हे सम करायचं आहे आणि सेम सम 6 नंबर सम आहे. सेम सम 6 नंबर आहे प्रॉब्लेम सेटमध्ये. आणखी पुस्तकाच्या पेज नंबर 54वर, पेज नंबर 4वर थर्ड नंबर सम आहे ना, ते पण असंच आहे. हे तिन्ही सम तुम्ही करायचे एकाच ठिकाणी. ओके, ह्या प्रॉब्लेम सेटमधली काही गणितं, हे थर्ड नंबर सम. या प्रॉब्लेम सेटची सम्स आहेत ना, ती तुम्ही करा, ट्राय करा. मी हे पाहिजे तुम्हाला पाठवेन, तुम्ही ट्राय करा प्रॉब्लेम सेटची सम्स. थर्डमधलं मला हे सांगायचं आहे. फोर्थ सम. एक कोऑर्डिनेट x आहे आणि दुसरा -2 आहे, तर त्याची केस 1 आहे. ओके, x मोठा आहे आणि -2 लहान आहे असं घेतलं. कोऑर्डिनेट ऑफ द फर्स्ट पॉईंट इज x. कोऑर्डिनेट ऑफ द सेकंड पॉईंट इज -2. सो x इज बिगर दॅन -2. द डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट. ओके, डिस्टन्स घेण्यासाठी काय घेणार? ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. नोट दॅट. सो ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? x आहे, हे लिहायची गरज नाही. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, मायनस मायनस प्लस, म्हणजे हे एक फर्स्ट आन्सर आले. केस 2 मध्ये -2 मोठा आहे. कोऑर्डिनेट ऑफ द फर्स्ट पॉईंट x, कोऑर्डिनेट ऑफ द सेकंड पॉईंट इज -2. -2 इज बिगर दॅन x. द फॉर्म्युला, डिस्टन्स बिटवीन द टू पॉईंट इज इक्वल टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, मग ग्रेटर कोऑर्डिनेट कोणता आहे? -2. स्मॉलर आहे तो मायनस करायचा, म्हणजे हा दुसरा पॉईंट आला. ओके, हा पॉझिटिव्ह इंटिजर्स आहे. केस 3 त्याने घेतलेले, नीड नॉट टू बी टेकन, तुम्हाला काही घ्यायची गरज नाही. केस 2 पर्यंतच तुम्ही सॉल्व करा. या ठिकाणी हा एक कोऑर्डिनेट आहे आणि हा एक कोऑर्डिनेट आहे. ओके, कोऑर्डिनेट ऑफ द फर्स्ट पॉईंट, कोऑर्डिनेट ऑफ द सेकंड पॉईंट फॉर द रिअल व्हॅल्यू. याच्यामध्ये x, रिअल व्हॅल्यूचे x, तर हा मोठा घेतला आहे. x+3 बिग आहे, x - 3 इज अ स्मॉल आहे, कारण हे +3 आहेत आणि हे -3 आहेत. ओके, आणि मग डिस्टन्स काढते वेळी x+3 मायनस x - 3, आणि हे सॉल्व केल्यावर ॲन्सर 6 आले. पुढची सम्स तुम्हाला जमतील. ओके, जे जमतील ते तुम्ही करा. 5th नंबर सम पण तुम्ही ट्राय करा. प्रॉब्लेम सेटमधलंच आहे, प्रॉब्लेम सेटमधलं 5th नंबर सम. हे 7 नंबर सम्स आहे ना, पाठ करायचे. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन कंडिशनल फॉर्म. एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. कंडिशनल म्हटल्यानंतर इफ वापरायचं. इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस दॅन इट इज अ स्क्वेअर. इफ वापरायचे. एंगल इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. इफ द एंगल्स आर इन अ लिनियर पेअर then they are supplementary. A triangle is a figure formed by the 3 segment. If figure is a triangle, then if आणि then वापरणे म्हणजे कंडिशन मध्ये. It is a form by the 3 segment. A number having only 2 divisor, it's called the prime number. If a number is having only 2 divisor,
then it is called the prime number. त्याच्यानंतर राईट द कन्व्हर्स म्हणजे उलट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ द सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल इन अ फिगर इज 180 then the figure is a triangle. If the figure is a triangle then the sum of the measure of an angle is 180. If the sum of the measure of two angles is 90 then they are complement of each other. If two angles are complement of each other, बघा, if two angles of complement of each other then the sum of the measure of two angle is 90. कन्व्हर्स म्हटल्यानं म्हणजे उलट लिहिण्याचा प्रयत्न करायचा. If the corresponding angle formed by transversal of two lines are congruent then the two lines are parallel. If the two lines are parallel then the corresponding angles formed by transversal of two lines are congruent. ओके, हे कंडिशनल होते आणि हे कन्व्हर्स होते असं. If the sum of the digit of a number is divisible by 3 then the number is divisible by 3. If the number is divisible by 3 then the sum of the digit of the number is also divisible by 3. एवढंच करायचं. आणि हे सम आहे ना 1.2 मधलं 6 नंबर सम आहे. परत आहे का 1.2 काय म्हटलंय 1.2 मधलं 6 नंबर सम आहे. आता ह्या ठिकाणी काय म्हटलं स्टेट द पॉईंट विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम बी. बी पासून इक्विडिस्टन्स. ओके, बी पासून इक्विडिस्टन्सवर कोणतं आहे पॉईंट सी अँड पॉईंट ए. बघा इथून गेला ना तर 1 2 सी आला, 1 2 ए आला, सी आणि ए. हा 3 नंबरला व्ही आलाय. ओके, पण तो या बाजूला नाही आहे म्हणून नाही घेतलाय. पॉईंट सी अँड पॉईंट ए. त्याच्यानंतर पॉईंट डी अँड पी. हे बघा इथून 1 2 3 4 डी आला, इथून 1 2 3 4 पी, डी आणि पी. राईट द पेअर ऑफ द पॉईंट ऑफ इक्विडिस्टन्स फ्रॉम क्यू. क्यू पासून इक्विडिस्टन्स ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. आणि ही सम्स तुम्ही करा. ही दुपारी मी सांगितली आहेत तुम्हाला करायला, तर ती तुम्ही करून घ्या. आता यातली काही सम्स बघा, जेवढी समजतील तेवढी, पण हे एक्झामला मोस्टली प्रॉबॅबली येण्याचे चान्स आहेत. हे पाठ करून ठेवा. राईट द अँसर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन विथ द रेफरन्स टू द गिवन फिगर. ही फिगर दिलेली आहे. राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ द आर पी. बघा आर पीचा ऑपोजिट रे म्हणजे आरने स्टार्ट आहे आणि आर पी इकडे आहे ना, तो ऑपोजिट रे इकडे आहे, तो आर एस होईल किंवा आर टी होईल. पुढचं राईट द इंटरसेक्शन ऑफ द सेट पी क्यू अँड आर पी. सेट पी क्यू, रे पी क्यू. बघा पी क्यू हा एक आहे आणि आर पी म्हणजे हा इथून पुढे जाणार आणि हा इथून पूर्ण. यांचा इंटरसेक्शन भाग, दोघांमध्ये कॉमन असणारा भाग कोणता येणार आहे रेक पी क्यू. कारण आरपासून सुरुवात होणार आहे आणि पुढे जाणार आहे आणि पीपासून सुरुवात होणार पुढे जाणार आहे. ओके, मग दोघांची एक प्रकारे सुरुवात पीपासून होऊन पुढे जाणार आहे म्हणून त्याने काय घेतलं आहे रे पी क्यू. राईट द युनियन सेट ऑफ द रे पी क्यू अँड रे क्यू आर. हे बघा पी क्यू इकडे आहे आणि क्यू आर इकडे आहे, म्हणजे पी आणि क्यू पासून स्टार्ट होतो, ते महत्त्वाचं आहे. हा रे पी पासून स्टार्ट होतो आणि हा रे क्यू पासून स्टार्ट होतो. प्लीज हकव ना. लाइन पी क्यू और लाइन क्यू आर. बघा लाइन पी क्यू और लाइन क्यू आर, रुमाल घे ना. लाइन पी क्यू और लाइन क्यू आर इज द युनियन. म्हणजे त्यांचा मधला भाग पी क्यू और क्यू आर. पुढचं स्टेट द रे ऑफ विच सेक क्यू आर इज अ सबसेट. बघा स्टेट द रे ऑफ विच सेक क्यू आर. क्यू आर कुठे बघा क्यू आर, हा क्यू आर आहे. ओके, क्यू आर इज अ सबसेट. सेक क्यू आर इज अ सबसेट ऑफ रे आर क्यू. काय म्हटलं बघा रे आर क्यू. त्याच्यानंतर काय म्हटलं रे एस क्यू आणि रे टी क्यू, तिघांची नाव घेतले. ओके, सबसेट म्हटलं आहे. सबसेट म्हणजे छोटासा भाग. ओके, हा जो रे दिला आहे ना क्यू आर, तो इथून इकडे दिला आहे आणि म्हणून सगळे रे आहेत ना आरने सुरू आहेत, एसने सुरू आहे आणि टीने सुरू आहे आणि क्यूला समजतात, म्हणजे रे इकडून या बाजूला दिले, असं केलं. परत बाई असं स्टेट द रे ऑफ विच सेक क्यू आर इज अ सबसेट. स्टेट द रे ऑफ विच सेक क्यू आर इज अ सबसेट. काय म्हणले सेक क्यू आर इज अ सबसेट म्हणून त्यांनी सेक क्यू आर इज अ सबसेट ऑफ द रे आर क्यू, रे एस क्यू आणि रे टी क्यू. अपोजिट डायरेक्शन नाही. राईट द पेअर ऑफ द ऑपोजिट रे विथ द कॉमन
एंड पॉईंट आर, त्यांचा एंड पॉईंट आर आला पाहिजे, कॉमन एंड पॉईंट आर. म्हणून आरपासून सुरुवात केली आहे बघा, आर पी आणि आर एस. आकृतीत बघा, आर पी आर एस, ओके, दोन्ही या बाजूला आणि या बाजूला, कारण त्याने म्हटलं ऑपोजिट रे. राईट एनी टू रेस विथ द कॉमन एंड पॉईंट एस, त्यांचा एंड पॉईंट एस आला पाहिजे, ते पण कॉमन एंड पॉईंट. राईट टू रे एस आर आणि एस टी, एस ने सर एस आर एस टी, आणि एस पी म्हटलं चालेल, एस क्यू म्हटलं तरी चालेल. राईट द इंटरसेक्शन ऑफ द रे एस पी अँड रे एस पी अँड रे एस टी. इंटरसेक्शन ऑफ द रे एस पी अँड एस टी, म्हणजे एक या बाजूला गेलं आहे आणि एक या बाजूला गेलं आहे, म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे त्यांचा छेदन पॉईंट, तो फक्त एकच पॉईंट येतो एस, असं आहे. एवढी सम्स तुम्ही करा.